सकाळच्या देशनेमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयाच्या संदर्भामध्ये धम्मदेशना श्रवण करत होतो. तथागतांच्या ज्ञानाच्या संदर्भामध्ये भगवंताचं ज्ञान हे अथांग असतं. ज्या ज्ञानाची परिसीमा नसते, ज्याप्रमाणे महासागर हा अथांग असतो, तशाच पद्धतीने भगवंताचं ज्ञानसुद्धा अथांग असते. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाचं ज्ञान भगवंत आपल्या दिव्य चक्षुद्वारा प्राप्त करत असतात. त्यामध्ये काही विशेष ज्ञानसुद्धा भगवंतांना असतं. जसं दशबलधारी भगवंताला आपण बोलत असतो. 10 प्रकारचे बल भगवंताला आपल्या ज्ञानामुळे प्राप्त होत असतात. आणि काही विशेष ज्ञानसुद्धा भगवंताकडे असतात. तर त्या विशेष ज्ञानाच्या संदर्भामध्ये जो की पटीसंहिता मग्ग नावाच्या ग्रंथामध्ये भगवंताने या 6 प्रकारच्या ज्ञानाचा उल्लेख आलेला आहे. तर त्याच ज्ञानाच्या संदर्भामध्ये जे पहिलं ज्ञान आपण बघितलं होतं, आशय आणि अनुशय ज्ञान. भगवंताला आशय आणि अनुशय ज्ञान असते. जे आशय आणि अनुशय ज्ञान 7 प्रकारचं असतं. कामभाव कधी उत्पन्न होतो? राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा, दांभिकता, शून्यता असा भाव मनुष्याच्या चित्तामध्ये कधी उत्पन्न होतो, या संदर्भामध्ये भगवंताला विशेष ज्ञान असते, हे आपण बघितलं. त्यानंतर दुसरे विशेष ज्ञान इंद्रिय ज्ञान. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा ही मनुष्यांच्या चित्तामध्ये कधी, केव्हा आणि किती प्रमाणामध्ये उत्पन्न होत असते, याचं ज्ञानसुद्धा भगवंताला असतं. आणि या ज्ञानाला अनुसरूनच भगवंत उपासकांना उपदेश करत असतात. हे विशिष्ट ज्ञान भगवंताला प्राप्त असते. तिसऱ्या प्रकारचं ज्ञान आहे विशेष ज्ञान. तिसऱ्या प्रकारची अर्थात महाकरुणा आणि समापती भाव. भगवंताच्या चित्तामध्ये महाकरुणा आणि समापती ही भावना उत्पन्न होत असते. म्हणजे या संपूर्ण सृष्टींच्या प्रती, जो प्राणी मात्रांच्या प्रती मैत्रीचा जो भाव आहे, तो मैत्रीचा भाव भगवंताच्या चित्तामध्ये महान असतो. महाकरुणावान भगवंत असतात. त्यांच्या हृदयामध्ये सतत आणि सतत मैत्रींचा विकास होत असतो. मैत्री भावना ही सातत्याने करत असतात. म्हणजे या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक सत्वांच्या प्रती भगवंताची मैत्री भावना असते. मग तो 1 पायाचा प्राणी असू द्या, 2 पायाचा असू द्या, 3 पायाचा, असंख्य पायाचा, तो जमिनीमध्ये राहणारा असू द्या, जमिनीवरती राहणारा असू द्या, पाण्यामध्ये, आकाशामध्ये, पूर्व दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या दिशेला राहणारा जरी प्राणी असेल, तर त्या प्राण्यांच्या प्रती सतत मैत्रीभाव भगवंताच्या चित्तामध्ये असतो. कारण सतत मैत्री भावना चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मैत्रीचा जो प्रभाव आहे, मैत्रीचं जे बल आहे, जेव्हा आपण ती मैत्री भावना करत असतो किंवा त्या मैत्री भावनेमध्ये जेव्हा आपण प्रतिष्ठित असतो, तर तेव्हाच त्या मैत्री भावनेचा परिणाम, विपाक आपल्याला प्राप्त होत असतो. असं आपण म्हणू शकत नाही की मी आता मैत्री भावना करतो आणि त्या मैत्रीचा परिणाम मला 1 तासानंतर सुद्धा भेटला पाहिजे, 2 तासानंतर भेटला पाहिजे, किंवा संध्याकाळी भेटला पाहिजे, किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा मला तो भाव प्राप्त झाला पाहिजे. तर असं बिलकुल नाही. जेव्हा तुम्ही ज्या क्षणी मैत्री भावना करसाल, अगदी त्या क्षणी, त्या वेळेपुरता हा मैत्री भावनेचा विपाक आणि परिणाम तुम्हाला मिळत असतो. आणि त्यामुळे सतत मैत्री भावना केली पाहिजे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. भगवंत सकाळच्या प्रहरी सुद्धा मैत्री भावना करायचे, दुपारच्या प्रहरी सुद्धा मैत्री भावना करायचे, संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा मैत्री भावना करायचे. म्हणजे जेव्हा जेव्हा भगवंताच्या चित्तामध्ये या संपूर्ण
प्राणी मात्रांच्या प्रती भाव उत्पन्न होत असे तेव्हा तेव्हा ते मैत्री भावना करत असत. कारण भगवंत असे म्हणतात, भिक्षूंना उद्देशून सुद्धा उपदेश करत असताना भगवंत असे म्हणतात की आपलं जीवन हे अनमोल आहे आणि या अनमोल जीवनाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे केवळ दोन कार्य आपण करावे, तिसरं कार्य आपल्या जीवनामध्ये कधीही असू नये. भगवंत असे म्हणतात, एकतर तुम्ही अनापानसती करा, ध्यान भावना करा किंवा मंगलमैत्रीची भावना करा. या सतत कुशल विचारामध्ये तुमच्या चित्ताला तुम्ही पूर्णपणे व्यापून टाका. ज्याप्रमाणे एखादा वेल एखाद्या झाडाला पूर्णपणे व्यापून टाकत असतो, आपलं अधिपत्य त्या झाडावरती तो प्रस्थापित करत असतो आणि आपलं अस्तित्व त्या ठिकाणी तो सिद्ध करतो. अगदी तशाच प्रकारे कुशल विचाराने, चांगल्या विचाराने आपल्या संपूर्ण मनाला आपण व्यापून टाकलं पाहिजे. कारण आपण कुशल विचाराने जर आपलं चित्त व्यापून टाकत असेल तर अकुशल विचार उत्पन्न होणारच नाही. कारण अकुशल विचाराला उत्पन्न करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आपण जागाच नाही दिली, त्याला एंट्रीच नाही दिली आपल्या चित्तामध्ये, तर तो उत्पन्न होणारच नाही. आणि जर अकुशल विचार जर तुमच्या चित्तामध्ये तुम्हाला उत्पन्न होऊ द्यायचा नसेल तर कुशल विचाराने आपलं चित्त पूर्णपणे व्यापून टाकलं पाहिजे. एवढ्या कुशल विचारांचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे की अकुशल विचाराला जागा मिळाली नाही पाहिजे. आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ उत्पन्न होत असतो तेव्हा तेव्हा तुम्ही अनापानसतीची भावना केली पाहिजे, विपश्यनेची भावना केली पाहिजे, समाधी भावना केली पाहिजे आणि मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. हे एक कार्य तुम्ही सातत्याने केलं पाहिजे असं भिक्षूंना भगवंत उपदेश करत असत. अर्थात उपासकांना सुद्धा हा उद्देश आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, दोन व्यक्ती जर एकत्र आले तर व्यर्थ बडबड आपण करू नये, निंदा नालस्ती आपण करू नये, चहाडी चुगली आपण करू नये आणि खोटं सुद्धा आपण बोलू नये. तर दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर दोन व्यक्ती एकत्र आल्यानंतर आपण धम्म चर्चा केली पाहिजे, धम्माबद्दल चिंतन मनन केलं पाहिजे. वेगवेगळ्या विषयावरती आपण धम्मचर्चा केली पाहिजे. कारण धम्मचर्चा जर आपण केली असेल तर अकुशल विचार उत्पन्न होणार नाही, वाईट विचार उत्पन्न होणार नाही. आणि धम्मचर्चेच्या द्वारा आपलं जे ज्ञान असते त्या ज्ञानाची पुन्हा पुन्हा उजळणी होईल, पुन्हा पुन्हा ते ज्ञान आपल्याला अवगत होईल. आणि धम्मचर्चेमधून आपल्या ज्या शंका कुशंका असतात त्या शंका कुशंका सुद्धा नष्ट होत असतात. जे ज्ञान आपल्याला माहीत नसते ते ज्ञान आपण इतरांना देत असतो किंवा त्यांच्याकडे असणारं ज्ञान आपल्याला सुद्धा प्राप्त होते किंवा आपल्याकडलं ज्ञान आपण त्यांना सुद्धा देऊ शकतो. आणि त्यामुळे या दोन गोष्टी आपण सतत केल्या पाहिजे. एक तर ध्यान मनन चिंतन केलं पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे, नाहीतर आपण धम्म चर्चा केली पाहिजे. या व्यतिरिक्त आपण कोणत्याही प्रकारची गोष्ट करू नये किंवा कोणत्याही प्रकारचं कर्म करू नये. या कुशल विचारामध्ये जर आपलं चित्त आपण एकाग्र करत असेल, या कुशल विचाराला आपण धारण करत असेल, समजून घेत असेल, तर आपल्या जीवनामध्ये कधीही अकुशल कर्म, अकुशल भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणार नाही. आणि त्यामुळे सातत्याने भगवंत हे महाकरुणावान होते. सातत्याने भगवंत मंगलमैत्रीची भावना करत असत. मिलिंद राजाने भंते नागसेनला एकदा प्रश्न केला की भंते, तुम्ही तर असं म्हणता की भंते दुःखमुक्त झालेले आहेत, भगवंताला आता करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे, भगवंताने सर्व आश्रमांचा क्षय केला आहे, सर्व विकारांना नष्ट केला आहे, तर मग भगवंत आता समाधी भावना कशासाठी लावतात? भगवंताला समाधी भावना लावण्याची आता काय गरज आहे, काय आवश्यकता आहे? कारण ज्या समाधीच्या द्वारा जर तुम्ही सर्व प्रकारच्या अकुशल विचारांना नष्ट करता, तृष्णेला नष्ट करता, विकारांना काम भावनेला नष्ट करता, मग भगवंतामध्ये तर हे सगळं नष्ट झालेलं आहे. मग आता भगवंत तासनतास समाधी भावना कशासाठी करतात? काय कारण आहे? जर समजून या भगवंत तासनतास समाधी भावना करत आहेत, मेंढक प्रश्न आहे, जर भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ झाला आहे, भगवंत सर्वज्ञ आहे,
तर भगवंत समाधी भावना कशासाठी करतात? जर भगवंत समाधी भावना करतात तर भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ झाला नाही किंवा भगवंत सर्वज्ञतेला प्राप्त झाले नाही, हा सुद्धा एक मेंढक प्रश्न आहे. अशा प्रकारे मिलिंद राजाने भंते नागसेनला प्रश्न केला. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भंते नागसेन त्याचं स्पष्टीकरण करताना सांगतात की महाराज, तुम्ही ते म्हणता ते अगदी बरोबर आहे. भगवंत सर्वज्ञ सुद्धा आहेत आणि भगवंत आता सम्यक संबोधीचा लाभ त्यांना सुद्धा झालेला आहे. भगवंत बुद्ध सुद्धा आहेत, भगवंत सम्यक संबोधीला सुद्धा प्राप्त झाले, भगवंत सर्वज्ञ सुद्धा झाले, तरी सुद्धा भगवंत समाधी भावना करतात. कारण समाधी भावना केल्यामुळे, मंगल मैत्रीची भावना केल्यामुळे, आनापान सतीची भावना केल्यामुळे चिंतनामध्ये, धम्मचिंतनामध्ये आपण पुन्हा पुन्हा राहिलं पाहिजे. जे सुख आपण अनुभवतो आहे त्या सुखाचा अनुभव आपण पुन्हा पुन्हा घेतला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की जे सुख आपण अनुभवतो आहे त्या सुखाचा आनंद आपण पुन्हा पुन्हा घेतला पाहिजे. कारण भगवंताला जेव्हा ज्ञान प्राप्त होते तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत 7 आठवड्यापर्यंत आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं आहे तर त्या ज्ञानाचा अनुभव घेत असतात. त्या ज्ञानाच्या सुखामध्ये भगवंत 7 आठवड्यापर्यंत राहत असतात. कारण चांगल्या प्रकारचं चिंतन करणे, मनन करणे, त्यामध्ये राहणे हे आपल्या सुखासाठी असते, हितासाठी असते. करण्यासारखं जरी पूर्ण झालं असेल, करण्यासारखं जरी सर्व संपलं असेल, सर्व करण्यासारखं केलं असेल, तरी सुद्धा कुशल विचारांचं चिंतन आपण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा जर आपण चिंतन करत असेल तर ती गोष्ट आपल्या समनामध्ये राहते आणि पुन्हा पुन्हा त्या आनंदाचा, त्या सुखाचा आपण अनुभव घेत असतो. आणि त्यामुळे भगवंत सर्वज्ञ तर आहेच, परंतु भगवंत पुन्हा पुन्हा त्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी समाधी भावना लावत असतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जी मंगलमैत्रीची भावना आहे तर ती कंटिन्यू केली पाहिजे, सातत्याने केली पाहिजे. महाकरुणा भाव आपल्या चित्तामध्ये, हृदयामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. मैत्री तर असावीच, पण मैत्री सोबत सोबत करुणेचा भाव सुद्धा आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. करुणा हृदयाने आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मैत्री असेल आणि तुमच्यामध्ये करुणा जर नसेल तर तिथे सुद्धा काही लाभ होत नाही. मैत्री सोबत तुमच्यामध्ये करुणा सुद्धा असली पाहिजे. तुमचं हृदय कोमल असलं पाहिजे, नाजूक असलं पाहिजे. दुःखी कष्टी लोकांना पाहून तुम्हाला हळहळ वाटली पाहिजे. आणि केवळ हळहळच नाही तर त्याच्या प्रती आपण काय करू शकतो, त्याला या दुःखातून आपण कसं बाहेर काढू शकतो, नष्ट करू शकतो, हा प्रयत्न सुद्धा एक मनुष्य म्हणून आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे मैत्री सोबत सोबत करुणेला सुद्धा स्थान आपल्या चित्तामध्ये दिलं पाहिजे. असं बाबासाहेब सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बघा उदाहरण देत असतात. म्हणजे मैत्री आणि करुणा या दोनही गोष्टी आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मैत्रीचे जे वेव्ज असतात, करुणेचे जे वेव्ज असतात, तर आपल्या मनामध्ये जर प्रसन्न चित्ताने, जर खरोखर रागरहित, द्वेषरहित आणि मोहरहित जर आपल्या चित्तामध्ये करुणा भाव जर उत्पन्न झाला असेल, आपल्या मनामध्ये मैत्री भाव जर उत्पन्न झाला असेल तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतो. त्याची अनुभूती आपण सुद्धा म्हणजे घेऊ शकतो. जसं वर्तमान काळातील मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जसं तुम्ही कधी अनुभवलं असेल, जर अनुभवलं नसेल तर तुम्ही हा मैत्रीचा जो गुण आहे किंवा मैत्रीचा जो लाभ आहे, करुणा हृदयाचा जो लाभ आहे, तो अनुभव तुम्ही स्वतः सुद्धा म्हणजे घेऊ शकता. जसं उदाहरण म्हणून आपण समजून घ्या, बस स्टँडवर गेलो किंवा रेल्वे स्टेशनवर गेलो. बस स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवरती जर एखादा वेडा व्यक्ती आपल्याला दिसला, वेडा व्यक्ती म्हटलं की आपल्या समोर दृश्य राहते, तो घाण असतो, त्याचे केस विखुरलेले असतात, अनेक दिवसानंतर त्याने आंघोळ केली नसते, म्हणजे वेगळ्या प्रकारचं जर दृश्य असते, तर अशा प्रकारच्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर काय वाटेल तुम्हाला? अशा व्यक्तीला बघलं काय वाटते तुमच्या चित्तामध्ये? सांगा ना. अरे असं कसं? आपल्याला द्वेष वाटते,
किंवा आपण घृणा करतो किंवा आपल्याला राग येतो. राग येतो त्याच्याकडे पाहिल्याबरोबर, कारण तशा व्यक्तीला पाहिल्याबरोबर सहज आपल्या चित्तामध्ये त्याला पाहिल्या क्षणी आपल्याला घृणा वाटते. त्याच्या घाणी म्हणजे त्याच्या शरीराकडे पाहिलं एकदम घृणा वाटते, म्हणजे आपला राग येतो, द्वेष येतो आणि एक एक तिरस्काराची भावना, एक तिरस्काराची भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होते. आणि तशा प्रकारच्या व्यक्तीकडे जर समजून घ्या तुमचा एक दृष्टिक्षेप, एक नजर तुम्ही त्याच्याकडे टाकली, समजून घ्या तुमच्या चित्तामध्ये ऑलरेडी राग उत्पन्न झालेला आहे, द्वेष उत्पन्न झालेला आहे, घृणा उत्पन्न झालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या व्यक्तीकडे जर तुम्ही एक दृष्टिक्षेप टाकला, एक नजर टाकली आणि त्याच नजरेमध्ये जर त्याची सुद्धा नजर आपल्यावरती पडली तर त्याचं रिॲक्शन काय असते? काय सांगायला बुद्धी, कोण पाहिलं बापा असं? है की नाही? जर तुम्ही असं जर अनुभवलं असेल तर ज्या पद्धतीने आपण राग व्यक्त करतो तो समोरचा व्यक्ती सुद्धा रागाने आपल्याकडे बघत असतो. का बघत असतो? कारण त्या क्षणापुरते जे आपल्या हृदयातले जे वेव्ज असतात, तरंग असतात, जे अकुशल कर्माचे असतात, रागाचे, द्वेषाचे, घृणेचे असतात, कारण त्याच्या प्रती तो भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो. ते वेव्ज त्याच्यापर्यंत सुद्धा पोहोचतात आणि तेच रिॲक्शन आपल्याला सुद्धा पाहायला मिळते. तो सुद्धा आपल्याकडे रागाने बघत असतो. दुसऱ्या बाजूने जर तशा व्यक्तीला आपण बघितलं आणि आपल्या चित्तामध्ये काहीही भाव उत्पन्न नाही झाला आणि सहज आपण गेलो आणि सहज त्याला पाहता क्षणी त्याच्या त्या दयनीय अवस्थेकडे, त्याच्या त्या जे दुःख स्थितीकडे किंवा त्याच्या या अवस्थेकडे पाहून जर तुमच्या हृदयामध्ये जर करुणा भाव उत्पन्न झाला, तुम्हाला जर त्याचं वाईट वाटलं की अरे रे काय हे जीवन आहे, किती दुःखपूर्ण हा जीवन जगत आहे, असा एक भाव तुमच्या क्षणामध्ये आला आणि तुम्ही त्याच्याकडे पाहताना एक सहज चालता चालता जर स्माइल केली, चालता चालता तुम्ही सहज हसले, तर तो काय करेल? तो सुद्धा सहज स्मित हास्य तुम्हाला देत असतो. वेडा जरी असेल तरी सुद्धा जर तुम्ही हसलात तर ते सुद्धा तुमच्याकडे पाहून हसतो, कारण तुमच्या चित्तामध्ये करुणा उत्पन्न झाली, तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या हृदयामध्ये त्याच्या प्रती जो आपुलकीचा भाव, प्रेमाचा भाव, जिव्हाळ्याचा भाव निर्माण झाला, तर त्याचे तरंग सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि परिणामतः जर तुम्ही स्माइल केली तर तो सुद्धा तुम्हाला स्माइल करतो. जर अनुभव घ्यायचा असेल तर ही गोष्ट तुम्ही करून बघा. भगवंताचा धम्म हा कधी मिथ्या राहत नाही. कारण मैत्री भावना जर आपल्या चित्तामध्ये असेल, तो भाव असायला पाहिजे. तो भाव असायला पाहिजे, कारण तो भाव निर्माण होण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता ही खूप चांगली पाहिजे. आपल्या मनामध्ये सातत्याने जर आपण तो भाव निर्माण करण्याची कला जर आपल्याला अवगत असेल, रोज रोज राग करणारा, रोज द्वेष करणारा, रोज भांडण करणारा जर मनुष्याला म्हटलं की करा बघा 5 मिनिटं मैत्री भावना, करायला का? तो करणारच नाही. आता रोजच त्याला भांडायची सवय आहे, रोजच त्याला रागराग करायची सवय आहे, रोज त्याला अपशब्द बोलायची सवय आहे. अशा व्यक्तींना जर तुम्ही म्हटलं की करा बरं मंगल मैत्रीची भावना, तर तो करेल का? करणारच नाही. कारण त्याच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होण्यासाठी त्याच्यासाठी ती फार कठीण गोष्ट आहे, त्याच्यासाठी ती सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे मंगल मैत्रीची भावना करत असताना भगवंत म्हणतात की स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मी माझं स्वतःचं कल्याण हो, माझं कल्याण हो, माझं स्वतःचं कल्याण हो, मी सुखी हो, मी समाधानी हो, माझ्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, माझ्या झाल्यानंतर दुसऱ्याच्या हो, माझ्या जेव्हा होतील तेव्हा दुसऱ्याच्या होतील, माझ्या जर झाल्या नाही तर दुसऱ्याच्या कशा होतील? कारण जोपर्यंत आपण सुखी नाही तर भगवंताने चरत भिक्कवे चारिकं बहुजन का असाच उपदेश केला का? म्हणजे असं लोक भगवंताने भिक्कून आदेश दिला का? बिलकुल असा नाही आदेश दिला. जोपर्यंत भगवंताकडे येणारे भिक्षू जे पंचवर्गीय परिवर्जक असतील, मग यश असेल, यशचे मित्र असतील, यशचे ग्रामवासी असतील, अशा प्रकारचे 64 अरहंत जेव्हा या संसारामध्ये निर्माण झाले तेव्हा भगवंताने त्यांना आदेश दिला की भिक्षूंनो, आता तुम्ही समाजामध्ये जा, आता लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी तुम्ही आता उपदेश करा.
याच्या पूर्वी भगवंताने त्यांना सांगितलं नाही की तुम्ही लोकांपर्यंत जा. म्हणजे स्वतः त्या सुखाचा त्यांनी अनुभव घेतला आणि स्वतः सुखाचा अनुभव घेतल्यानंतर खात्रीपूर्वक त्या सुखाचा प्रचार करण्यासाठी, उपदेश देण्यासाठी भगवंताने बघा भिक्खू संघाला तसा आदेश दिला. म्हणजे प्रॅक्टिकली जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे स्वतः मैत्री भावना केली पाहिजे, आपल्या परिवाराच्या प्रती केली पाहिजे, मग नंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या प्रती केली पाहिजे. असं करता 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 संपूर्ण या विश्वांच्या प्रती मंगल मैत्रीची भावना आपण केली पाहिजे आणि ही सतत कंटिन्यू वसली पाहिजे. भगवंतामध्ये हा विशेष गुण होता, महाकरुणा भगवंतामध्ये होते आणि महाकरुणेच्या पोटी, मैत्री भावनेच्या पोटी बघा बौद्ध साहित्याचं जेव्हा आपण वाचन करतो, एक व्यक्ती जरी धम्मामध्ये प्रतिष्ठित होत असेल, कारण भगवंत या संपूर्ण ब्रह्मांडाचं अवलोकन करायचे आणि अवलोकन करत असताना भगवंत जाणायचे की आज हा व्यक्ती धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊ शकतो, हा श्रोतापन्न होऊ शकतो, हा सकृतागामी होऊ शकतो, हा अनागामी होऊ शकतो. तर मैलो मिल भगवंत स्वतः पायी चालत जायचे आणि त्या लोकांसाठी, त्या व्यक्तीसाठी भगवंत थांबायचे. अनेक असे उदाहरण आहेत की भगवंत धम्म आसनावरती बसले, धम्म आसनावरती बसल्यानंतर जसं जिगच्छा परमारोगा हा जो उपदेश भगवंताने दिला, एका शेतकऱ्याचा बैल हरवतो आणि त्याचा सकाळी सकाळी त्याला असं वाटतं की भगवंताची देशना आपल्याला श्रवण करायची आहे, पण त्याचा बैल हरवतो. मग तो बैल शोधतो, कारण त्याला असं वाटते की अरे आपण जर बैल शोधला नाही तर धम्मदेशनेमध्ये काय आपलं लक्ष लागणार नाही, मग पहिले आपला बैल शोधूया आणि नंतर धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण जाऊ. त्याला बराच वेळ होतो बैल शोधण्यासाठी आणि त्यामध्ये तो भोजन सुद्धा करत नाही. दुपारची वेळ होते, भगवंताचं भोजन संपते, लोक समोर बसले असतात, राजा समोर बसला असतो. भगवंत आता सुरू करतील, कारण भगवंताला थोडे म्हणत भगवान करा बरं सुरू धम्मदेशना, आपलं करा ना सुरू, पण त्याच्यात बजायला लय वेळ झाला असं काही नसते ते. भगवंताला असं नाही म्हणत आपलं सुरू बजायला मध्ये लय वेळ झाला करा सुरू, असं नसते भगवंत. असं भगवंत कोण म्हणणार भगवंताला की भगवान सुरू करा धम्मदेशना? भगवंत शांत बसून राहिले, राजा शांत बसला, उपासक शांत बसले. जेव्हा तो व्यक्ती धम्मसभेमध्ये आला बसण्यासाठी, तेव्हा भगवंत राजा प्रश्नितला सांगतात की याला अगोदर भोजन द्या. त्याला भोजन दिलं जातं आणि भोजन दिल्यानंतर जेव्हा तो धम्मसभेमध्ये बसतो तेव्हा भगवंत धम्मदेशनेला सुरुवात करतात, कारण त्या धम्मसभेमध्ये तो धम्मदेशनेचा लाभार्थी असतो, त्याला धम्माचा लाभ होणारा असतो. जसं मांगदीय ब्राह्मणाला, मांगदीय ब्राह्मणांची कन्या पुत्री भगवंताचा द्वेष करणारी असते. भगवंत जाणतात की हा माझा द्वेष करून दुखाला प्राप्त होणारी आहे, परंतु तिचे माता पिता अनागामी अवस्थेला प्राप्त होणार आहे. तर भगवंत तिथे सुद्धा जातात. मांगदीयच्या प्रती भगवंत तिला म्हणतात की तुझ्या सौंदर्याबद्दल भगवंत तिची अवहेलना करतात आणि तिला असं वाटतं मी एवढी सुंदर आहे, माझी अवहेलना भगवंताने केली. तिच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती द्वेष उत्पन्न होतो, परंतु उपदेश केल्यानंतर मांगदीय ब्राह्मण आणि मांगदीय ब्राह्मणे अनागामी अवस्थेला प्राप्त होत असते. भगवंत त्याच्यासाठी मैलो प्रवास करत असतात. असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक व्यक्तीला जरी धम्माचा लाभ होणारा असेल तरी भगवंत त्यांच्यावरती महाकरुणा करत असत आणि महाकरुणेच्या द्वारा भगवंत त्यांना उपदेश देण्यासाठी स्वतः जात असत. एवढी महाकरुणा भगवंताच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असे. हे विशेष ज्ञान भगवंताला होतं. भगवंतामध्ये संपूर्ण प्राणी मात्रांच्या प्रती महान करुणा होती. त्यानंतर चौथं विशेष ज्ञान आहे यमक प्रतिहार्य ज्ञान. यमक प्रतिहार्यचं ज्ञान भगवंताला विशेष असते. बघा हा जो उपदेश आहे हा चमत्कारिक उपदेश आहे. जसं ज्याला अभूत धम्म असं म्हटलेलं आहे. अभूत धम्मामध्ये हा उपदेश येतो. 3 प्रहरी भगवंताने विशेष रूपाने यमक प्रतिहार्यांचा उपदेश केला होता. म्हणजे जे धर्मद्वेषी लोक होते ते धर्मद्वेषी लोक भगवंताच्या प्रती शंका कुशंका निर्माण करत असत आणि शंका कुशंका निर्माण करत असल्या कारणाने एक सेल नावाचा ब्राह्मण असतो. त्या सेल नावाच्या ब्राह्मणाच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती एक भाव उत्पन्न होतो, कारण तो ज्ञानी असतो, हुशार असतो, बुद्धिमान असतो. तर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की तो 32 लक्षणं भगवंताचे पाहतो. भगवंत 32 लक्षणं होते आणि 80 अनुव्यंजन होते.
तर 31 प्रकारचे लक्षण भगवंताचे त्याला दिसत असतात, एक लक्षण मात्र भगवंताचं त्याला दिसत नाही. तर तेव्हा त्याच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की अरे भगवंत तर म्हणजे मनुष्य आहेत ना भगवंत, की भगवंत मनुष्य नाही आहेत, अशा प्रकारचा भाव त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो. म्हणजे त्याला भगवंत अमनुष्य आहेत अशा प्रकारचं भावना उत्पन्न होते. भगवंत त्याच्या चित्तामधील भाव जाणतात, कारण त्याला काय शंका उत्पन्न झाली हे भगवंत जाणतात. आणि आपल्या रुद्धी बलाने भगवंत त्याला काय दाखवायचं असते तर ते भगवंत त्याला दाखवत असतात. म्हणजे भगवंताच्या इंद्रियाच्या संदर्भामध्ये त्याच्या मनामध्ये ती शंका उत्पन्न होत असते, भगवंत नपुसक आहेत का, अशा प्रकारची भावना त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होते. भगवंत केवळ त्यालाच तो बोध करून देत असतात. सेल नावाचा ब्राह्मण असतो, तिथे यमक प्रतिहार्याचा भगवंत उल्लेख करतात, म्हणजे त्याचा प्रयोग करतात भगवंत. त्यानंतर एक ब्राह्मण, जसं मागच्या देशनेमध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं की जे भिक्षापात्र म्हणजे एका ब्राह्मणाला सापडत असते, एक लाकूड सापडते, लाकडाचं सुंदर असं ते भिक्षापात्र बनवत असते. आणि ते भिक्षापात्र पिंडोल भारद्वाज नावाचे भिक्षू आणि महामोगलान सोबत त्यांच्या जातात, तर ते पात्र काढत असतात. तर त्याच्यानंतर भगवंत अशा प्रकारचा चमत्कार करू नये, कारण अशा चमत्काराच्या द्वारा आपण लोकांना धर्मामध्ये प्रतिष्ठित करू नये असं भगवंत भिक्खूंना आदेश करतात. आणि याच्यानंतर कधीही तुम्ही रुद्धी बलाचा प्रयोग करू नये असा भगवंत भिक्खूंना आदेश देतात. असा आदेश दिल्याबरोबर जे अन्य लोक, जे अन्य तीर्थकार होते, तर ते म्हणतात की अरे आता भगवंतांनी चमत्कार दाखवण्याचं म्हणजे या ठिकाणी बंदी घातली आहे, आता आम्ही लोकांना सांगू. आणि लोकांना ते सांगतात की बघा श्रमण गौतम काय अरहंत आहे, काय दुःखमुक्त आहे, आम्ही अरहंत आहोत, आम्ही दुःखमुक्त आहोत, आम्ही सर्व काही करू शकतो, श्रवण गौतमाला काही येत नाही, अशा प्रकारे ते लोकांसमोर सांगत असत. आणि तेव्हा भगवंत सांगतात की जे भगवंताला ही गोष्ट कळते की अशा अशा प्रकारचे विरोधक बोलत आहेत, तर तेव्हा भगवंत सांगतात की अशा अशा प्रसंगी मी यमक प्रतिहार्यांचा उपदेश करणार आहे. मग कशा ठिकाणी करणार आहे, तर एका आंब्याच्या झाडाखाली मी यमक प्रतिहार्यांचा उपदेश करणार आहे असं भगवंत घोषणा करतात. असं म्हटल्याबरोबर सर्वच्या सर्व जे काही अन्य तीर्थकार असतात, त्या परिसरामध्ये असणारे जेवढे काही आंब्याचे झाड असतात ते सर्वच्या सर्व तोडून टाकतात. एकही आंब्यात झाड ठेवत नाहीत, छोटं ठेवत नाहीत, मोठं ठेवत नाहीत, कुठल्याही प्रकारचं. कारण भगवंतांनी काय म्हटलं की आंब्याच्या झाडाखाली मी यमक प्रतिहार्य करणार आहे. असं म्हटल्याबरोबर विरोधक सर्वच्या सर्व आंब्याचे झाड तोडत असतात. आणि ते म्हणतात की आता बघू आपण श्रमण गौतम कसं यमक प्रतिहार्य करतो. आणि आंब्याच्या झाडाखाली म्हटलं ना, तर बघूया आपण कसं करतात. आणि असं म्हटल्याबरोबर वेळ असते, भगवंत असतात, त्या बाजूने एक शेतकरी जात असतो आणि त्या शेतकऱ्याला एक आंबा म्हणजे सापडत असतो. मग तो विचार करतो की हा आंबा आपण कोणाला दान केला पाहिजे, हा आपण राजाला दान केला पाहिजे का, हा आपण नेमका आंबा दान कोणाला केला पाहिजे. आणि रस्त्याने जात असताना त्याला भगवंत दिसत असतात. एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो की अरे हा आंबा आपण भगवंताला दान केला पाहिजे. आणि तो आंबा भगवंताला दान करतो. भगवंत ते आंबा खातात आणि आंबा खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठी ती कोय जमिनीमध्ये भगवंत टाकतात. आणि असं म्हटलं आहे की तो शेतकरी भगवंताच्या हातावरती पाणी टाकतो, पाणी भगवंत त्या कोईवरती म्हणजे हात धुत असतात. आणि साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की त्या कोईपासून विशाल असं आंब्याचं झाड उत्पन्न होत असते. आणि तिथे भगवंत यमक प्रतिहार्यांचा उपदेश करत असतात, ज्याला यमक प्रतिहारी असं म्हटलं. म्हणजे क्षणामध्ये एखादी घटना उत्पन्न होत असते, हे बल फक्त भगवंतामध्ये असते, असं कोणामध्ये हे बल नसते. केवळ आता आपल्या भाषेमध्ये याला चमत्कार असं आपण म्हणू शकतो, परंतु त्याला रिद्धी सिद्धीचं बल असं म्हटलं आहे, त्याला यमक प्रतिहार्य असं म्हटलं आहे. कारण भगवंतामध्ये हे बल होतं, विशेष बल होतं, विशेष ज्ञान भगवंतामध्ये होतं. आणि हे आपल्या ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेरचा आहे, ज्याला अभूत धम्म असं म्हटलं आहे. कारण सर्वसामान्य लोकांना काही गोष्टी कळत नाही, काही गोष्टी समजत नाही, कारण त्यांची बुद्धिमत्तेची लेवल ही ठरलेली असते. आता यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण सांगितलं की इंद्रिय ज्ञान भगवंताला असते की कोणाच्या बुद्धिमत्तेची काय लेवल आहे, कोणाला काय सांगितलं पाहिजे. कारण शिकवणारा शिक्षक हा सर्व विद्यार्थ्यांना सारखंच शिकवतो. असा भेद करतो का की समोरच्या विद्यार्थ्यांना असं शिकवलं पाहिजे,
मध्यमवर्ग विद्यार्थ्याला असं शिकवलं पाहिजे, शेवटच्या विद्यार्थ्यांना असं शिकवलं पाहिजे. शिक्षक शिकवत असताना सर्वांच्या प्रती सारखी भावना ठेवून त्यांना शिकवत असतो. मग सारखी भावना ठेवून जर शिक्षक शिकवत आहे तर सर्वच विद्यार्थी एक पहिल्या नंबरला येतात का? सर्वच विद्यार्थी दुसऱ्या नंबरला येतात का? का नाही येत? का येत नाही? कारण शिकवणारा शिक्षक तर एकच आहे ना, सारखंच शिकवतो. मग सर्व विद्यार्थी प्रावीण्य का प्राप्त करत नाही? तर याचं उत्तर असं आहे की सर्वांची प्रज्ञा ही समान नाही, सर्वांचं बुद्धी कौशल्य हे समान नाही, सारखं नाही. आणि कारण मनुष्याची बुद्धी सारखी कशी राहणार आहे? प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही भिन्न भिन्न असते, वेगवेगळी असते. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्माला समजून घेत असताना सुद्धा प्रत्येकाची प्रज्ञा ही समान नसते. आणि त्यामुळे तर भगवंत असे म्हणतात की अभिधम्माचा जो उपदेश आहे हा सर्वसामान्य लोकांसाठी नाही. जेव्हा मिलिंद राजांना भंते नागसेनला रोहनस्थवीर जेव्हा शिकवत असतात तर ते विचार करतात की मी नेमकं याला काय शिकू, अगोदर काय शिकू, नागसेनला काय शिकू? नागसेन हुशार आहे, बुद्धिमान आहे. तर नागसेन हुशार आहे, बुद्धिमान आहे, तर मग याला मी काय शिकवलं पाहिजे? तर तेव्हा पहिल्यांदा नागसेनाला रोहनस्थवीर अभिधम्म शिकवतात. कारण त्यांची प्रज्ञा असते, महान असते, प्रज्ञावान असतात, बुद्धिमान असतात, त्यांना अभिधम्म शिकवतात. परंतु जसं जसं नागसेन म्हणते अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना ते असा विचार की अरे माझे गुरु तर किती मूर्ख आहे, माझे गुरु किती अज्ञानी आहे, किती अडाणी आहे. एवढा मोठा सुंदर भगवंताचा सुत्त पिटकामध्ये उपदेश आहे आणि माझ्या गुरुनी एवढा मर्मभेदी उपदेश सोडून मला अभिधम्म पिटक शिकवला, माझे गुरु किती मूर्ख आहे. असं म्हटल्याबरोबर रोहनस्थवीर म्हणतात की नागसेन तू जो विचार करत आहे तो अनुचित आहे. तुझ्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला, विद्वान व्यक्तीला अशा प्रकारचा विचार करणे शोभत नाही. असं म्हटल्याबरोबर ते विचार, अरे माझ्या गुरुला माझ्या चित्तातील सुद्धा विचार जाणता येतात, माझे गुरु हुशार आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, म्हणते मला क्षमा करा, माझा अपराध आहे. तेव्हा रोहनस्थवीर असं म्हणतात एवढ्याने मी तुला म्हणजे माफ करणार नाही. तर सागल नगरामध्ये मिलिंद नावाचा राजा आहे, त्याच्यासोबत तुला वार्तालाप करावा लागेल, चर्चा करावं लागेल. कारण भिक्षूंना तो तोंडघासी पाडतो, भिक्षूचा तो अपमान करतो, भिक्षूंना तो अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो. तेव्हा मिलिंद म्हणते नागसेन म्हणतात की म्हणते मिलिंद राजा काय, या जम्बूद्वीपातील मिलिंद राजासारखे असंख्य राजे एकदा जरी माझ्या समोर आले तरी सुद्धा मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही मला फक्त क्षमा करावी. आणि त्यांना क्षमा केली जात असते. म्हणजे बुद्धिमत्तेला अनुसरून त्या ठिकाणी ज्ञान दिलं जात असते. नागसेन म्हणते हुशार होते, बुद्धिमान होते, म्हणून त्यांच्या गुरुने त्यांना सुरुवातीला अभिधम्म सांगितला. नंतर रक्षस्थविराकडे पुन्हा त्याने त्रिपिटकांचं अध्ययन केलं, अभ्यास केला आणि पुन्हा 3 महिन्यानंतर संपूर्ण त्रिपिटक त्यांनी मुखोगत केलं. पुन्हा ते असं म्हणाले की नागसेन केवळ गवळ्याप्रमाणे गायी चारण्याचं काम करू नको, कारण गायी चारणारा गायी चारत असतो, परंतु दूध दुभत मात्र दुसरेच खात असतात. जोपर्यंत मंदिरामध्ये देवाचं दर्शन म्हणजे अशा प्रकारचा उल्लेख आला आहे, त्याला अरहंत पदाची म्हणजे अरहंताची व्याख्या दिलेली आहे की जोपर्यंत तू अरहंत पदाचा लाभ करून घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुझ्या ज्ञानाला कुठल्याही प्रकारचा उपयोग होणार नाही आणि ते लगेच अरहंत पदाला सुद्धा म्हणजे प्राप्त होत असतात. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की भगवंताचा धम्म हा सर्वसामान्यांसाठी वेगळा आहे, ज्ञानी बुद्धिमान लोकांसाठी वेगळा आहे. कारण सर्वसामान्य लोकांना सर्व तत्व समजतील असं बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे यमक प्रतिहार्यांचा उपदेश भगवंताने 3 वेळा केलेला आहे, अशा प्रकारचा साहित्यामध्ये उल्लेख आहे. तर हा यमकर्तीपर्यंतचा उपदेश म्हणजे हे ज्ञान सुद्धा भगवंतालाच असतं, इतर कोणाला सुद्धा हे ज्ञान नसते, मग भगवंताचे अग्रश्रावक जरी असतील तरी सुद्धा. त्यानंतर 5वं ज्ञान आहे विशेष ज्ञान भगवंताला प्राप्त होते, सब्बयुता ज्ञान. सब्बयुता म्हणजे सब्ब, युता म्हणजे प्रज्ञा, ज्ञान म्हणजे भगवंताला सर्वज्ञता, भगवंताची सर्वज्ञता असते. भगवंत भूत भविष्य वर्तमान या 3ही काळाला जाणणारे असतात. या 3ही काळामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या क्रिया प्रक्रियेला भगवंत जाणत असतात. सब्बयुता हे ज्ञान सुद्धा भगवंताला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत काही लोक त्या काळामध्ये बघा महावीराला सुद्धा सर्वज्ञ म्हणत होते. आजही लोक म्हणतात की महावीर सुद्धा सर्वज्ञ होते, अरहंत पदाला प्राप्त झाले होते. परंतु ज्या सद्धमामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नसेल तिथे अरहंत होऊ शकत नाही, तिथे अरहंत मार्ग होऊ शकत नाही, अरहंत फळ सुद्धा
होऊ शकत नाही. महावीरांना काही रिद्धिसिद्धी प्राप्त होत्या, कारण ते सुद्धा सिलवान होते, गुणवान होते, सदाचारी होते, परंतु दुःखमुक्त मात्र ते नव्हते. कारण लोक जरी, त्यांचे अनुयायी जरी त्यांना म्हणत असतील की ते अरहंत होते, ते दुःखमुक्त होते, परंतु भगवंताच्या तत्वज्ञानाला अनुसरून जर मनुष्य जीवन जगत असेल तरच तो अरहंत पदाला प्राप्त होऊ शकतो. कारण महावीरांनी सांगितलेली जी 4 प्रकारची त्यांची तत्व आहे, ते प्राणीहिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, संग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह करू नये, अशा प्रकार 4 असते जरी त्यांनी सांगितले असतील तरी सुद्धा त्याचा भावार्थ हा वेगळा आहे, हा भिन्न आहे. कारण त्याची मैत्री भावना सुद्धा, जेव्हा ते मैत्री भावना करत असत तर एक ठरलेली सीमा असायची आणि त्या सीमेपर्यंत ते मैत्री भावना करत असत, त्या सीमेच्या पलीकडे त्यांची मैत्री भावना नसे आणि व्यापकता त्यांच्या ज्ञानामध्ये नव्हते. त्यामुळे तिथे सर्वज्ञता होऊ शकत नाही. आणि त्यामुळे काही लोक म्हणायचे, परंतु वास्तविक पाहता ते सर्वज्ञ नव्हते असं म्हटलं आहे. कोणत्या वेळी काय केलं पाहिजे हे भगवंत जाणायचे. म्हणजे मनुष्याला कोणत्या वेळी, कोणत्या स्थळी आणि कोणत्या दिशेला, म्हणजे काय कधी केलं पाहिजे हे व्यवहारिक ज्ञान सर्वसामान्य लोकांना सुद्धा असलं पाहिजे. की कधी काय केलं पाहिजे, कधी बोललं पाहिजे, कधी नाही बोललं पाहिजे, कधी शांत राहिलं पाहिजे, कधी बोललं पाहिजे, ही सुद्धा भावना मनुष्याला असलं पाहिजे. नाही तर कधी कधी फार भानगड होते बघा. जिथं बोलायचं नाही तिथं मनुष्य बोलतो आणि जिथं बोलायचं आहे तिथे मनुष्य बोलत नाही. त्यामुळे हानी होत असते आपले. आणि त्यामुळे कधी बोलावं आणि कधी नाही बोलावं, कुठे बोलावं आणि कुठे नाही बोलावं याचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे. भगवंत मात्र याला परिपूर्णपणे जाणत असत. भगवंताला हे ज्ञान होतं, कारण भगवंत जिथे जे आवश्यक आहे तिथे ते बोलत असत. कोणाला काय उपदेश करायचा आहे, कोणाला कशा प्रकारचा धर्मामध्ये प्रतिष्ठित करायचा आहे, यासाठी भगवंत म्हणजे उपदेश करत असत. कारण भगवंत त्यांना जाणायचे, समजून घ्यायचे. आणि या सर्व प्रकारच्या म्हणजे ही जी कला आहे, ही कला भगवंताला अवगत होते आणि त्याबद्दल म्हणजे जे ज्ञान आहे हे ज्ञान भगवंताला होतं. ही सर्वज्ञता भगवंतामध्ये होती. कारण सर्वज्ञता प्राप्त होणे हे सर्वसामान्य व्यक्तींची गोष्ट नव्हे, ते केवळ भगवंताचं ज्ञान आहे. भूत भविष्य वर्तमान भगवंत जाणायचे. कोणाचं कर्म कसं आहे आणि कोणत्या कर्माच्या द्वारा कोणाला काय फळ प्राप्त होणार आहे, तो कोणत्या गतीला जाणार आहे, तो सुगतीला जाणार आहे, दुर्गतीला जाणार आहे, कोणत्या अवस्थेमध्ये तो जाणार आहे, हे ज्ञान सुद्धा भगवंताला होतं. कारण भगवंत सर्वज्ञ होते. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही गोष्टीला भगवंत जाणायचे आणि त्यामुळे भगवंतामध्ये हे विशेष ज्ञान होतं असं म्हटलं आहे. त्यानंतर 6वं आणि विशेष ज्ञान आहे ज्याला अनावरण ज्ञान. अनावरण ज्ञान म्हणजे स्पष्ट ज्ञान. भगवंत हे स्पष्ट बोलत असत. भगवंत देशना करत असताना असं म्हणायचे नाही किंवा असा विचार करायचे नाही की राजा समोर बसला आहे, श्रेष्ठी समोर बसला आहे किंवा सर्वसामान्य व्यक्ती समोर बसला आहे. भगवंत उपदेश करत असताना स्पष्टपणे उपदेश करत असत. कारण भगवंत असे म्हणतात, उपदेश देत असताना आपण असा कधी विचार केला नाही पाहिजे की या मनुष्याला चांगला उपदेश वाटला पाहिजे, त्याला ते प्रसन्नता प्राप्त झाली पाहिजे, त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे, त्यानं मला चांगलं म्हटलं पाहिजे, त्यानं माझी स्तुती केली पाहिजे, त्याने माझी वाहवा केली पाहिजे. अशा भानगडीमध्ये किंवा या धारणेने उपदेश कधीही दिला जात नाही. उपदेश हा शुद्ध आणि प्रामाणिकपणे मनुष्यांच्या मनामध्ये धम्मचक्षु उत्पन्न व्हावा, मनुष्याला धम्मज्ञान व्हावं, मनुष्याला सत्यज्ञानाचा साक्षात्कार व्हावा, यासाठी भगवंत उपदेश करत असत. मर्जी राखण्यासाठी भगवंताने कधी उपदेश केला नाही. कोणाची मर्जी राखण्यासाठी कधीही उपदेश केला जात नाही. तर मनुष्याला धम्मचक्षु प्राप्त होण्यासाठी उपदेश दिला जातो आणि भगवंत अशा प्रकारे उपदेश करत असत. आणि त्यामुळे जे काही सत्य आहे असत्य आहे, सत्य असत्य भगवंत जाणायचे, सत्य असत्याला भगवंत समजून घ्यायचे. कारण या संसारामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये हे सत्य असत्याची भावना फार महत्वपूर्ण आहे. हे सुस्पष्टपणे ज्ञान मनुष्याला असलं पाहिजे की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय केल्यानंतर माझं हित होणार आहे, काय केल्यानंतर माझं कल्याण होणार आहे, काय केल्यामुळे माझी हानी होणार आहे, काय केल्यामुळे मला दुःख प्राप्त होणार आहे, याचं ज्ञान मनुष्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. याचं ज्ञान जर मनुष्याला नसेल
तर मनुष्य बघा कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून तर भगवंत असे म्हणतात, असारे सारवतीनो सारेच सारदस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यत्वा असारच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. जे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. सत्याला जर असत्य समजत असेल तर सत्यापर्यंत मनुष्य कसा पोहोचेल? आणि त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. ही सुस्पष्टता बोलण्यामध्ये वागण्यामध्ये केवळ तथागतांमध्ये असायची आणि तथागतामध्ये विशिष्ट ज्ञान होतं. अनेक लोक बोलताना मला कोणी चांगलं म्हटलं पाहिजे, बोलण्याच्या लोकांच्या भावना असतात, मला चांगलं म्हणलं पाहिजे, माझी स्तुती केली पाहिजे, माझी वाहवा केली पाहिजे, यासाठी लोक बोलत असतात. परंतु भगवंत यासाठी बोलत नसतात. भिक्षूंना सुद्धा उपदेश करताना भगवंत सांगतात, भिक्षूंनो कोणी तुम्हाला चांगलं बनावं म्हणून उपदेश करू नका, कोणी तुमची स्तुती करावी म्हणून तुम्ही उपदेश करू नका. म्हणजे लोकांच्यासाठी लोकांची ही भावना तुमच्या प्रती असावी यासाठी तुम्ही बिलकुल उपदेश नाही केला पाहिजे. तर लोकांच्या मनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, लोकांचा राग नष्ट झाला पाहिजे, द्वेष नष्ट झाला पाहिजे, मोह नष्ट झाला पाहिजे, लोक हे धम्मामध्ये प्रतिष्ठित झाले पाहिजे, लोकांना धम्मचक्षु उत्पन्न झाला पाहिजे. या करुणा भावनेने, या महाकरुणेने आपण लोकांना उपदेश केला पाहिजे. अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. नाहीतर मग भंतेजीने काय माझं नाव नाही घेतलं असं होते. कधी कधी बघा नावाच्या लय भानगडी असतात आपल्याकडे, ऐक नाही, नाव याचं जर घेतलं तर त्याला वाटते हा माझं नाव भंतेजीने घेतलं. आणि ज्याचं कधी कधी असं होते, म्हणजे ज्याचं घ्यायचं आवश्यकता असते त्याचंच नाव राहून जाते. होते असं कधी कधी. म्हणजे खूप काम करणारा व्यक्ती असतो, धडपड करणारा असतो, धावपळ करणारा असतो, सगळ्याचे नाव घेतले जातात आणि त्याचंच नाव घेतलं जात नाही. मग बाकीचे लोक जाऊन सांग, अहो तुम्ही तर लयच करता, तुमचं नाव घेतच नाही भंतेजीला, लावा भांडणं भंतेजी म्हणते उपासकानं. म्हणजे अशी लोकांची धारणा असते. म्हणजे नाव घेतलं पाहिजे. सगळा कार्यक्रम नावासाठी चाललेला आहे. मी मोठा, माझं, मी, माझं, माझं माझं सारं कबाड ओझ, जीवनामध्ये काही प्राप्त होईना बघा. म्हणजे मनुष्याची धारणा अशी असते. आणि यामुळे जे सत्यापर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही. कारण हे विकार आहे ना, आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा हा विकार आहे. सत्काय दुःठी भगवंताने याला म्हटलं आहे. मी, माझं आणि माझ्यासाठी ही सत्काय दुःठी जोपर्यंत आपली नष्ट होणार नाही तोपर्यंत आपण कशा प्रकारे सुखाला प्राप्त होऊ शकतो? मी, माझा आणि माझ्यासाठी यामध्ये बघा लोक गुरफटून गेले आहे. आणि यामध्ये लोक गुरफटून गेल्यामुळे मनुष्य ज्या सुखाचा, म्हणजे हे एक प्रकारे जसं या अकुशल कर्माचं आवरण स्वतःच्या प्रती मनुष्याने करून घेतला आहे. मी, माझा आणि माझ्यासाठीच. आणि त्यामुळे सत्य त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नाही आहे. हा विकार मनुष्याच्या चित्तातील पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे, नाहीस झाला पाहिजे. भगवंत बघा सुस्पष्ट होते. भगवंत सरळ सरळ लोकांना उपदेश करायचे. कधी कधी लोक फटकारायचे सुद्धा. कधी कधी भगवंत मोग पुरुष सुद्धा म्हणायचे, म्हणजे मूर्ख मनुष्य सुद्धा भगवंताचा शब्द प्रयोग भगवंताने केला. कारण त्याला सुधारण्यासाठी, त्याच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी भगवंत अशा प्रकारचं बोलत असत. मैत्रीने, करुणेने, करुणा हृदयाने तर भगवंत बोलत असत. परंतु कधी कधी फटकार सुद्धा असत की तुम्ही अशा प्रकारचं कृत्य करायला नाही पाहिजे, अशा प्रकारचं तुम्ही वागायला नाही पाहिजे. म्हणजे भगवंताची ती विशेष एक पद्धती असायची. कारण सुस्पष्ट स्वभाव हा मनुष्याच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतरी असंही जास्त बोलणारे लोक नाव ठेवतात, कमी बोलणारे लोक नाव ठेवतात, काहीच न बोलणारे लोक नाव ठेवतात. म्हणजे तीनही प्रकारचे लोक नाव ठेवणारे असतात. घोड्यावर चालणाऱ्याला घोड्याला चालू देत नाहीत आणि पायी चालणाऱ्याला पायी चालू देत नाहीत. कारण मनुष्याचा हा लोकधर्म आहे, लोक स्वभाव आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये सर्वांना चांगलं म्हणतील असा व्यक्ती मिळणं दुर्लभ आहे आणि सर्वांनाच वाईट म्हणतील असा व्यक्ती मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. म्हणजे सर्व सदा सर्व काळ सर्वांना चांगलंच म्हणतील असं बिलकुलच नाही आहे आणि सर्वांना वाईटच म्हणतील असं सुद्धा नाही आहे. कारण भगवंताला जर लोक नाव ठेवू शकतात, ऐक ना, भगवंताला जर लोक बोलू शकतात, भगवंताला जर लोक बदनाम करू शकतात, मग बाकी सर्वसामान्य लोकांची काय गोष्ट आहे? बाबासाहेबांना लोकांनी त्रास दिला, बाबासाहेबांना लोकांनी त्रास दिला म्हणजे बाबासाहेबांच्या सर्व समर्थनार्थ लोक होते असं आहे का? बिलकुल नाही आहे. तर बाबासाहेबांना, बोधिसत्वांना सुद्धा बघा लोकांनी त्रास दिला.
कारण लोकांची मानसिकता ही फार वेगवेगळी असते आणि सुस्पष्ट स्वभाव ज्या मनुष्यांचा असतो त्या मनुष्याला मात्र अधिक त्रास होत असतो. आणि मिळतं जुळतं जर असं समजा, तुम्ही म्हणता का हा ठीक आहे बरं आहे, मग असं जर म्हटलं तर मात्र चांगलं चालते. मिळतं जुळतं जर चालला कार्यक्रम तर मात्र मग ते लय चांगले आहेत आणि त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही, असा कार्यक्रम मात्र आपल्याकडे सध्या फार चालत आहे. जे बोलतात ते म्हणतात की मग हा रागिष्ट आहे, हा घमेंडी आहे, हा अहंभावी आहे, कारण ते खरं बोलते ना. म्हणजे खरं बोलणारे लोक या संसारामध्ये लोकांना चालत नाही. मिळतं जुळतं लोक मात्र चालतात, परंतु भगवंताचं असं नव्हतं. भगवंत सुस्पष्टपणे होते, जे बोलायचं आहे ते स्पष्टपणे भगवंत बोलत असत. हे भगवंतामध्ये सुद्धा विशेष प्रकारचं ज्ञान होतं. अशा पद्धतीने 6 प्रकारचे ज्ञान भगवंतामध्ये होते. ज्या 6 प्रकारच्या म्हणजे विशिष्ट ज्ञान, म्हणजे इतर ज्ञान तर होतेच भगवंताला, परंतु हे विशिष्ट ज्ञान सुद्धा भगवंतामध्ये होते. पटी संविधा मग्ग नावाच्या ग्रंथामध्ये हा उपदेश बघा दिला आहे. पहिलं ज्ञान होतं आशय आणि अनुशय ज्ञान, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये चांगलं काय आणि वाईट काय याला भगवंत जाणत असत. दुसऱ्या प्रकारचं ज्ञान होतं इंद्रिय ज्ञान, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. हे बल म्हणजे कोणामध्ये किती आहे हे सुद्धा भगवंत जाणत असत. त्यानंतर महाकरुणा, समापती भगवंताच्या चित्तामध्ये संपूर्ण करुणा हृदय भगवंताचं असायचं, हे ज्ञान सुद्धा भगवंताला होतं. त्यानंतर यमग प्रतिहार्य ज्ञान हे सुद्धा भगवंताकडे होतं. आणि सभ्ययुत सर्वज्ञता ही भगवंतामध्ये होती. आणि त्यानंतर अनावरण ज्ञान अर्थात सुस्पष्टता भगवंतामध्ये होती. सत्य आणि असत्य याचा भेद करण्याचं ज्ञान भगवंतामध्ये होतं. अशा प्रकारचे हे 6 विशेष ज्ञान भगवंतामध्ये होते. आज या मंगलमय प्रसंगी आपण सुद्धा या भगवंताच्या ज्ञानाला जाणावं, त्यामधून आपल्या जीवनासाठी आपल्या सुखासाठी आपल्याला काय आशय प्राप्त होतो याचं चिंतन मनन करून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारच्या सद्गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता वेळेच्या अभावी ही धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.